आज अधिवेशनाच्या निमित्तानं विरोधी पक्षाची बैठक आणि पत्रकार परिषद आज होती. आमच्या पक्षाचे आमदार, आपल्याला कल्पना आहे की इंडिगोच्या बाबतीत ज्या पद्धतीनं मुंबई विमानतळावर किंवा पुण्याच्या विमानतळावर ज्या पद्धतीनं घोळ चालू आहे, त्यामुळे अनेक आमदार तिथे आमच्या अडकले. शेवटी आता अनेक आमदार आमच्या पक्षाचे बाय रोड निघाले आहेत. आज रात्रीपर्यंत ते पोचतील आणि उद्या अधिवेशनाला उपस्थित राहतील. त्याच्यामुळे आमच्या पक्षातर्फे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी स्वतः आजच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढण्यासंदर्भात सध्या खूप चर्चा आहे. अजित पवारांकडून तसा प्रस्ताव आला होता अंकुश काकडेंना पुणे संदर्भात. काय तथ्य याच्यामध्ये आणि खरं असं आहे की आमच्या पक्षाच्या माध्यमातून पहिलेच सर्व पक्षाध्यक्षांना सांगण्यात आलं होतं, सर्व जिल्ह्याच्या प्रमुखांना, की तुमच्या जिल्ह्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार बसून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. आणि तशा पद्धतीनं अनेक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात आलेले आहेत. सर, विरोधक म्हणतात, सत्ताधारी म्हणतात की विरोधकांमध्ये काही हवाच राहिलेली नाहीये आणि निष्प्रभ विरोधी पक्ष झालेला आहे. असं आहे की ज्या पद्धतीनं सर्व मुद्द्याच्या बाबतीत विरोधी पक्ष आवाज उठवते आहे. आता असं झालं की आता महायुतीचे जे तिन्ही पक्ष आहे तेच तिन्ही पक्ष आपसात भांडत आहेत. त्यांचेच पैसे एक पक्षाचे नेते आमदार दुसऱ्या पक्षाच्या आमदाराचे किंवा त्या निवडणुकीचे पैसे पकडून देत आहेत. आता इतके विषय तुम्हाला मिळाले महायुतीच्या माध्यमातून, म्हणजे BJP, एकनाथजी शिंदेचा पक्ष, अजितदादाच्या पक्षाच्या माध्यमातून. आता तेच चालू होतं ना, याचे पैसे पकड, त्याचे पैसे पकड. याच्याविषयी दुसरा विषय संपूर्ण या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नव्हता. आणि प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत महाविकास आघाडी जी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अतिशय प्रभावीपणे प्रत्येक प्रश्न, या महाराष्ट्राच्या जनतेचे प्रत्येक प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करते. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामध्ये एक नाराजी असताना रोहित पवार आणि अजित दादा एकत्र नृत्य करताना दिसले होते लग्नाच्या निमित्तानं. पण राम शिंदे यांनी असं म्हटलंय की ते घरगुती नृत्य असलं तरी राजकारणात पण ते एकत्रच नृत्य करतात. असं आहे की एखादा घरगुती जर लग्नाचा कार्यक्रम असला तर त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोक तिथे येतात, सर्व पक्ष नातेवाईक तिथे एकत्र येतात. म्हणून त्या जय पवारच्या लग्नामध्ये त्यांनी जर वरातीमध्ये नृत्य केलं असेल तर त्यांचा परिवाराचा तो कार्यक्रम होता, लग्नाचा कार्यक्रम होता. तिथे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागतं. 2024ला मी त्याचा बळी पडलो असं स्वतः राम शिंदे म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर वरिष्ठ नेते म्हणून तुम्हाला ते मान्य असेल का? स्थानिक स्तरावरचे जे आमचे नेते आहेत पिंपरी चिंचवडचे, ते योग्य तो निर्णय घेतील. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, त्यामुळे तुमच्या पुढे किती मोठं आव्हान आहे जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवा. काय दोन्ही सभागृहामध्ये यावेळी विरोधी पक्ष नेते नसणार आहेत, त्यामुळे तुमच्या पुढे किती मोठं आव्हान आहे? कसं आहे की आताच पत्रकार परिषदेमध्ये सर्वांनी सांगितलं की ही आपली परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या विधानसभेची किंवा विधान परिषदची. एक जरी आमदार असला तरी त्याला विरोधी पक्षपद देण्यात आलं आहे. त्याच्यामुळे या सर्व बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर, राज्य म्हणजे सभापतींनी लवकरात लवकर निर्णय घेऊन वरच्या सभागृहामध्ये आणि खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड केली पाहिजे, जेणेकरून या महायुतीतील जे काही विरोधी पक्ष आहेत त्या सर्व पक्षाला योग्य तो न्याय मिळेल. ठाण्यामध्ये एका मुलीला केकमधून मुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. मी ह्याची मला पूर्ण कल्पना नाही, माहिती घेऊन बोलेल मी. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.